गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमतः श्री गुरु माऊलींच्या चरणी साष्टांग नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, सत्कार मूर्ती, श्री श्रीधर पल्लाळे भाऊसाहेब, सहकारी शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी मित्र, गावचे सरपंच, पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, समस्त ग्रामस्थ, आज आपण श्री श्रीधर लक्ष्मण पल्लाळे सर भाऊसाहेब यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमासाठी एकत्र आलो असून त्यांची शिक्षण सेवेप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे एकत्र आलो आहे. आपल्या पावन पुण्यभूमी कदमापूर गावात श्रीधर पल्लाळे भाऊसाहेब यांची शिक्षण सेवा अध्यापन कार्य सलग 22 वर्षे झाली. कदमापूर गावचे सरपंच साहेब, ग्रामस्थांनी, पालकांनी भाऊसाहेब सोबत जीवात जीव ओतून कार्य करणारे आदरणीय सहकारी शिक्षकवृंद यांनी मोठ्या मनाने पुढाकार घेऊन हा मंगल सोहळा कृतज्ञता व्यक्त करून हा सोहळा इथे संपन्न होत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन व आभार. श्री पल्लाळे सर यांचा एकूण सेवाकाल 37 वर्ष 3 महिने अखंड शिक्षण सेवा पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत याचा आनंद आहे. तर दुसऱ्या बाजूला शाळेला दिशा देणारे, प्रत्येकाच्या मनात घर करणारे आणि निस्वार्थ भावनेने सर्वांना आधार देणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या विचारांची शुद्ध बीजे येथील मातीत रुजल्याने यापुढे त्यांचे विचार मार्गदर्शन करतील. भगवान बुद्ध म्हणतात, फुलांचा सुगंध दरवळण्यासाठी योग्य दिशेने वारा वाहावा लागतो, पण सत्पुरुषांची कीर्ती होण्यासाठी वाऱ्याची गरज पडत नाही. त्यातील एक सत्पुरुष म्हणून श्रीधर पल्लाळे भाऊसाहेब आहेत, कारण त्यांचे कर्म आणि आचरण एकच आहे. शिक्षक हे केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, ते जीवनातील धडे शिकवत असतात. विद्यार्थ्यांचे भविष्याचे शिल्पकार असतात. अशा शिक्षकांच्या पंक्तीत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे श्रीधर पल्लाळे सर. आमच्या पळशी खुर्दमधील कदमापूर शाळेत सेवा दिलेले त्यांच्या सोबतचे सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक सरांविषयी काय म्हणतात ते बघूया. श्री अभि धनोकार सर म्हणतात, श्रीधर सर हे एक पाठी व्यक्तिमत्व आहे, त्यातून ते सर्वांगीण विकास साधतात. तसेच मुख्याध्यापक म्हणून राहिलेले श्री विश्वंभर चव्हाण सर म्हणतात, श्री पल्लाळे सर सर्व सद्गुणाचे दाते आहेत. श्री रब धनोकार सर म्हणतात, श्री पल्लाळे सर साधे आहेत, पण शिक्षण देण्यास साधे नाहीत, असामान्य व्यक्तिमत्व आहे. आणि सध्या सेवेमध्ये कार्यरत असलेले श्री कोगदे भाऊसाहेब म्हणतात, पल्लाळे भाऊसाहेब यांच्या योग्य नियोजनात शाळेचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे श्री बायदानी सर म्हणतात, पल्लाळे भाऊसाहेब आम्हाला मार्गदर्शन करणारे निष्काम व्यक्तिमत्व आहे. या सर्वांच्या विचारावर पल्लाळे भाऊसाहेब स्वतःकडे गौरव ठेवताना कधी दिसले नाहीत. ते म्हणतात, शाळेचा विकास माझ्या जीवनात असणाऱ्या मार्गदर्शकांच्या आणि सहकारी शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे. म्हणजे सरळ सरळ येथे भाऊसाहेबांनी कर्म अर्पण करून टाकलेले आहे. चांगदेव 65 मध्ये एक ओवी येतं. ओवी क्रमांक आहे 46. लवण पाणी याचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही म्या काय घेवो माप जळा. श्रीधर भाऊसाहेब यांचे जीवन आचरण कसे आहे? ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 13 मध्ये ओवी क्रमांक 184 ते 200 या ओव्यात सांगितलेले आहे. ते गायन आपल्या पुढे सादर करतो. कोणत्याही विषयास तादात्म्य नशे तयास, दिखाऊपणाची आस नाही तेथे. तयाचे वर्णिता गुण वा होता तो बहुमान, तो जातसे संकोचून मनी अर्जुना, तो जातसे घाबरून जसे पारध्याने पकडता हरिण, जसा भोवऱ्यात गेला सापडून पोहू जाता. तया असे बा वाटत मान सन्मान ते संकट, नशे मोठेपणा तो घेत कधी अर्जुना. पूज्यता डोळा न देखावी,
स्वकीर्ती कानीनं ऐकावी, तयाने लोकांना दाखवावी योग्यता कधी. सत्कार तो घेणे, स्वतःस सर्वत्र मिरवणे, तयाच्या पाया पडणे, ना आवडे तया. आत्मज्ञानाच्या कारणे, तयाचे सर्वज्ञत असणे, परी राहे तो वेडेपणे समाजा माझी. आपुले ते चतुरपण, तयाने झाकून ते ठेवण, आणि मिरवे ते पिशेपण आवडीने. उद्वेग त्याला लौकिकाचा, आणि उबग वाटे शास्त्रांचा, मार्ग तो मौनाचा आवडे तया. जगाने अवज्ञा करावी, कुणाचीही संगत न धरावी, ऐसी तयाच्या जीवी आवड बहु. नम्रपणानं राहणं, कमीपणा स्वीकारून, असे तयाच वागणं सर्वत्र अर्जुना. हा जिवंत की मेला, शंका यावी जगाला, असेच वाटे तयाला, म्हणून वागे तैसा. स्वइच्छेने हा चालतो, की वाऱ्यासवे वाहतो, ऐसा संशय पाहतो येतसे जगा. संपो माझे ते जीवपण, विरो नामरूपाचं असणं, व्यर्थ शरीर धारण वाटे तयाशी. ऐस्या जयाचा नवस, आवडे सदैव एकांतवास, जाणे बा वनास आवडे तयाला. गर्दीचे तया वावडे, गगन बोलणे आवडे, वनस्पती प्राणी आणि झाडे आवडती तया. किंबहुना ऐसी चिन्हे जयाते, किंबहुना ऐसी चिन्हे जयात देखसी, जाण तया ज्ञानाशी गाठ पडली. ह्या ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील ओवी क्रमांक 184 ते 200 अशा ह्या ओव्या आहेत. ह्या ओव्या जिज्ञासूंनी अवश्य मनन चिंतन कराव्यात ही विनंती. स्वतःसाठी काही अपेक्षा न ठेवता इतरांच्या यशासाठी झटणे, प्रत्येकाला पुढे नेणे, स्वतःपेक्षा यशाचे श्रेय सोबतीच्या सहकार्याने देणे, यासाठी मनाची श्रीमंती लागते, हे भाऊसाहेब पल्लाडे यांनी आयुष्यभर आचरणातून दाखवून दिले. त्यांनी कधी प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही, पण त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्धी त्यांच्या मागे आपोआप आली. कदमापूरच्या शाळेचे नाव आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जागतिक स्तरावर पोहोचले. गणितातील नाविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली गणिताची आवड, गुणाकाराचा ताळा सारखे अभिनव उपक्रम, शाळेतील शैक्षणिक नवसंकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रयत्न, यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राने या शाळेकडे आदराने पाहिले. परंतु या यशामागे केवळ एक व्यक्ती नव्हती, त्यामागे एक संस्कार होता, एक प्रेरणा होती, आणि ती प्रेरणा म्हणजे आदरणीय श्री पल्लाळे भाऊसाहेब यांनी कधीही सहकाऱ्यांना आदेश दिले नाही. त्यांनी सहकाऱ्यांना प्रेरणा दिली, रागाने नाही तर प्रेमाने समजावले, दबावाने नाही तर विश्वासाने काम करून घेतले. विद्यार्थ्याबद्दल त्यांची माया तर विलक्षण आहे. प्रत्येक विद्यार्थी हा त्यांच्यासाठी गुणपत्रिकेवरील आकडा नव्हता, तर एक स्वप्न होता. प्रत्येक मुलामध्ये त्यांनी क्षमता पाहिली, आत्मविश्वास जागवला आणि चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचा विद्यार्थी अमेरिकेत डॉक्टर आहे. ते एकदा श्री पल्लाळे सर यांना भेटायला आले होते, तेव्हा श्री विश्वंभर चव्हाण सर यांनी त्यांचा अर्धा तास कार्यक्रम घेतला होता. त्यांनी श्री पल्लाळे सर यांच्या मार्गदर्शनामुळे आज डॉक्टर झालो अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली होती. भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था राहिली नाही, ती विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवणारी संस्कार शाळा बनली. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. जसा वृक्ष स्वतः उन्हात उभा राहून इतरांना सावली देतो, तसाच शिक्षक स्वतःचे आयुष्य विद्यार्थ्यासाठी खर्च करतो. श्री पल्लाळे भाऊसाहेब हे अशाच वटवृक्षासारखे आहेत. त्यांच्या सावलीत अनेक शिक्षक घडले, अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले. आज ते सेवेतून निवृत्त होत आहेत, पण शिक्षक कधी निवृत्त होत नाही. त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे संस्कार आणि त्यांची प्रेरणा सदैव सर्वांच्या लक्षात व आचरणात येईल. या शाळेच्या विकासात कदमापूर ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, या गावचे प्रथम नागरिक, सरपंच सौ रोहिणीताई पवन पवार, सरपंचपती आमचे मित्र पवन पवार यांचे सर्वांचे सहकार्य लाभले, मार्गदर्शन लाभले, तथा सहकारी शिक्षक यांच्या चरणी वंदन करतो. श्री पल्लाळे सर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. त्यांच्या जीवनात तोच आनंद येवो जो त्यांनी जीवनभर विद्यार्थ्यांना दिला. आपल्या पुढील आयुष्यात सुख, शांती, समाधान, सुदृढ आरोग्य, सूक्ष्म अध्यात्म, असीम शांती, प्रसिद्धी त्यांना मिळो.
ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनाधीतमस्तु मा विदिशामहे। ओम शांति शांति शांति। सबका मंगल हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, धर्म के मार्ग पे जो जो आए सभी का मंगल हो, कल्याण हो। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।